फायनली हम रेडी हो गए हैं. तुम्हाला कसं वाटतंय ब्राईड टू बी? ही आहे आमची नुसती दात काढणारी पोरगी. 3, 2, 1. हे हाय एवरीवन, आई एम रेनू. वेलकम एंड वेलकम बैक टू माय चैनल. आज है 20 अप्रैल सैटरडे एंड एज आई टोल्ड यू ऑन KL1 का डे. आज हम लोग जा रहे हैं स्पिंस्टर, निशा के स्पिंस्टर के लिए. तो मुझे निकलना था 10:30 एंड इट्स ऑलरेडी 12 अभी बज गए हैं, तो बहुत ज़्यादा लेट हो गया है. मेरा ऑलमोस्ट सब पैकिंग वगैरह हो गया है. आपको विला का डिटेल्स एंड एवरीथिंग मैं भेज दूँगी. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स गेट इनटू द वीडियो. और विला में एंटर करते ही हम लोग का भुक्कड़गिरी चालू हो गया है. इट्स टाइम फॉर प्रिपरेशन गाइस. ब्राइड टू बी को दूसरे बेडरूम में हम लोग ने रेस्ट करने के लिए छोड़ दिया है और यहाँ पे हम लोग लगे पड़े हैं प्रिपरेशन करने के लिए. हमारे पास हार्डली 1 से 2 घंटा है. एक बार अगर बाहर अंधेरा हो गया तो फिर ये डेकोरेशन का कुछ मतलब नहीं है. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम काम पे फोकस करते हैं गाइस. मला वाटलं आपण ते पॅकेट्स बास्केटमध्ये ठेवणार आहे, तसंच ठेवणार आहे ना आपण. पण नाही ना, बास्केट तरी कुठे आपल्याकडे? तुझ्याकडे ट्रे आहे ना, पण तो ट्रे खोलगट नाही ना. एक काम करूया आपण, असंच ठेवूया. असं होतं की आपण हे ठेवायचं स्टिकर वगैरे, आपण असंच ठेवूया ना, असंच ठेवूया वरती. हां, टेबलवर नको, खाली असं एकत्र. टेबलवर केक ठेवायचा. हां, केक तर ठेवायचा. केक आणि ते सगळं येणार, क्राउन घेऊन खाली मग ठेवायचं. खाली ठेवूया. हे बघा गाईस, अशी फुग्यांची लाईन लागलेली आहे. अशा प्रकारे ते टॅग्सही सेट आहेत. दिसत आहेत ना? नाही. ही आहे आमची परमनंट डेकोरेटर. हाय गाईज. ही आहे आमची नुसती दात काढणारी पोरगी. अजून पण दातच काढते. नीट बघा सगळ्यांनी. हिला व्हायरल करा. हिच्यासाठी बघा मुलगा ग बाई. पूर्ण कॅमेरा हल्लाय. ही आहे आमची या व्लॉगिंग चॅनलची मालकीन, द वन अँड ओनली रिवाइव विथ रेनू. विसरली होती कुठं. रिवाइव कसं रेनू? रिवाइव. हा आहे आमचा टॅग. तर अशा प्रकारे आमची खूप सुंदर शॉपिंग झालेली आहे. कसं कसं पाने? अच्छा. बाजूच्या रूम मध्ये आपली ब्राईड बसली, तिला पण दाखवते. मोबाईल पकडायची तर मला अक्कल नाहीये, पण तरी मी ट्राय करते. अशा प्रकारे आपण आता दुसऱ्या रूम मध्ये जात आहोत, जिथे आपली ब्राईड टू बी जरा विश्राम करत आहे. आता तिने कुत्र्यासारखी अंगडाई घेतलेली आहे. तिच्याकडे पण डॉगी आहे. सो ती तशाच प्रकारची हरकत आता करत असते. तुम्हाला कसं वाटतंय ब्राईड टू बी? ॲज युजल वेट करून, इतका जास्त वेट करून झोप आलीये. तुला झोपण्यासाठी तिथे ठेवलंय, दुसरं काय काम आहे? अशा प्रकारे हिला जरा झोपू द्या. आणि हा आमच्या बेडवर असा पसारा आहे. ठीक आहे, आमचा हा विला आहे जो एवढा काही खास नाहीये, पण ठीक आहे, जाऊ दे, काय बोलू आता. अशा प्रकारे पुन्हा बरं झालं कोण बोलतंय ते दिसत नाही. जुगाड़ वाले काम हो रहे हैं यहाँ पे. ये पिलो कवर और बेडशीट से
सिटिंग एरिया डन हो गया है. फाइनली हम रेडी हो गए हैं. पता नहीं बाहर उजाला है कि नहीं. उजाला तो नहीं है, डेफिनेटली नहीं है. लेट्स सी. है वेट छोटू सा सेटअप किया है. सामने वाले लड़के भी गए गाइस. वेट आपको दिखाती हूँ. ये देखो सेटअप की हालत क्या हो गई है. हमारी हालत सुधर गई तो सेटअप की हालत बिगड़ गई है. बहुत हवा है. Look how cute it is. Are you able to see? बस वरना मोए मोए हो जाएगा. निशा डोळे बंद कर. बंद आहेत. तू डोळे बंद कर. दरवाजा उघड आणि डोळे बंदच ठेव. बंदच आहेत ना. Do not open your eyes. No peeking. Look at our bride to be. No. You can't open your eyes. Look how pretty she looks. Obviously तुम्ही तिचा फेस नाही बघू शकत आहे. But yeah. नाही. तुझं पेशन्स टेस्ट करतोय आम्ही. चप्पल द्या माझी हिल्स. बाई चप्पल नाही घातली आहे. ठीक आहे. लेट मी हेल्प हर विथ हर सँडल्स. बाहेर आहे का. थांब जरा. गाईज टेक 2. डोळे बंद ठेवा. चल. टेक 2 गाईज. टेक 2. अरे यूज दॅट सॅश. स्ट्रगल इज रियल. येस. निशा क्लोज युअर आईज. हा तुझे हात काढू शकतेस तू. आईज क्लोज ठेव. आणि खालून निशा नो पिकिंग. चलो नो चीटिंग. कोणी पैजण घातले. गेस कर कोणी पैंजण घातले. गेम्स स्टार्टेड. कानाजवळ हाताला वाटतं. सॉरी मला नाक पण दाबशील तिचं. निशा बघू नकोस खालून. एक तर तुझी हाईट जास्त आहे. चला काय तर काय. कशा आहेत ना. कॅमेरा पण मीच पकडा गाईज. दरवाजा पण मीच पकडा. मल्टीटास्किंग करून घेतात.
वाव. गार्डन थीम ना. लुक ॲट आर रोतडा बाबू. सोलो घ्या तिथे. सुहाग रात है घूंघट उठा रहा. हे जलवा